चला तर मंडळी, आज आपण अगदी घरातील साहित्यामध्ये कुरकुरीत असं चिकन 65 करणार आहोत. चला तर मग त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा किलो बोनलेस चिकन घेणार आहोत. हे चिकन मी स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि दुकानातून आणताना बोनलेस चिकन आणलेलं आहे आणि ह्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता त्यामध्ये आपण अगदी बेसिक मसाले टाकणार आहोत, पण त्याआधी ह्यामध्ये 2 मोठे चमचे दही घालायचं आहे. दही जास्त आंबट नसावं आणि शक्यतो ताजं दही घ्यायचं आहे. आता त्यामध्ये ठेचलेली आलं लसूण घालायचं आहे. तुम्ही आलं लसूण पेस्ट घातलीत तरीसुद्धा चालेल आणि एक अंडं घालायचं आहे. काय होतं, लहान मुलांना असं काहीतरी चटपटीत कुरकुरीत असलं की खूप आवडतं, पण आपल्याला करायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं. पण अगदी बेसिक मसाल्यांमध्ये करतोय आपण. आता यामधील घरातील लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहे. थोडंसं तांदळाची पिठी असेल तीसुद्धा घातलीत तरीसुद्धा चालेल आणि थोडासा इथे फूड कलर घालणार आहे, जेणेकरून रंग अगदी छान येतो. जास्त नाही घालायचा, अगदी थोडासा फूड कलर घालायचा आणि संपूर्ण हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं पीसला छान असं कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी जे चिकनचे पीस आहेत त्याला छान असं कोट झालेलं आहे. सगळे मसाले छान कोट झालेत. आता अर्धा तास हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे छान लागतात. आता अर्ध्या तासानंतर आपण पाहूयात. अर्धा तास झालेला आहे. मस्तपैकी आपलं चिकन आहे ते छान मॅरिनेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक पीसला छान मसाला कोट झालेला आहे. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, छान असा आपले जे चिकनचे पीस आहेत त्याला मसाला कोट झालेला आहे. आता लगेचच कढई ठेवायची आहे आणि तेल छान तापलं की त्यामध्ये हे एक एक करून पीस सोडायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे चिकनचे पीस आहेत ते तळून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा टाकल्यानंतर लगेच पलटी करायची नाही. खालची बाजू आहे 2-3 मिनटं छान अशी तळून घ्यायची आणि त्यानंतर पलटी करायचं आहे. हे बघा, रंग किती सुरेख आले तुम्ही पाहू शकता. हे बघा, दोन्ही बाजू अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं, आतले जे चिकनचे पीस आहेत ते सुद्धा छान शिजले जातात. पहिल्यांदा जरी चिटकलेले असले तरी नंतर ते मोकळे होतात. काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी दोन्ही बाजूने कुरकुरीत आपलं हे चिकन फ्राय करून झालेलं आहे, म्हणजे आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे. मस्तच. आता सगळे पीस मी असेच तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. चला तर मग, कधी घरी केलं नसेल चिकन 65 तर अशा पद्धतीने नक्की करा. कुरकुरीत अगदी घरच्या साहित्यामध्ये चिकन 65 तयार झालेलं आहे. शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करायचं. तुम्ही पाहू शकता वरून अगदी कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमधून पूर्णपणे शिजलेले आहे. मस्तच. चला तर मग, अशाच माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत असते. यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन पहा आणि आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या कमेंट्स आवर्जून सांगा. पुन्हा भेटूया अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.